हॅलो गाईज, आता आम्ही जात आहोत माझ्या काकाच्या गावी. आमची एक रिक्षा मागणं येत आहे, आम्ही दुसऱ्या रिक्षामधनं जातोय. तर आपण तिकडे गेलो तुमच्याशी भेटूया. बाय. आम्ही पोचलो पण खूपच रात्र झाली होती आणि काही म्हणजे शूट करण्यासारखं काहीच नव्हतं. थंडी तर एवढी पडली होती तर मामी मम्मी मावशी वगैरे सगळे चुलीच्या बाजूला शेकोटी घेत होते. त्यांना छान वाटत होतं तिथे बसून. खूप थंडी पडली. हे माझ्या बहिणीचं घर आहे बघा. इकडे माझा चुलत भाऊ सगळ्यांसाठी शेकोटी करत होता. फायनली आमची शेकोटी पेटली आणि सर्वजण शेकोटीच्या बाजूला बसून शेकोटीची ऊब घेत होते. खूप छान वाटत होतं तिथे बाजूला बसून. तर मंडळी, आपण हा व्लॉग उद्या सकाळी शूट करूया कारण थंडी खूप जास्त आहे. गुड मॉर्निंग मंडळी, बघू शकता आता सकाळी सकाळी किती छान वाटत आहे. इकडे चुलीवर छान पाणी गरम होते आणि वातावरण तर एवढं निसर्गरम्य आहे. आजूबाजूला अगदी शांतता आणि पक्ष्यांचा असा छान आवाज येतोय. खूप म्हणजे खूप छान असं वाटत आहे. आणि आता नाश्ता पण करणार आहोत. गरमागरम कांदे पोहे आमचे तयार झाले आहेत आणि आम्ही ते खातोय. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही सर्व मिळून देवीच्या देवळात चाललेलो गावामध्ये. तर मंडळी, आम्ही चाललोय आता आमच्या गावातल्या देवळामध्ये. बघू शकता आम्ही सगळे आहोत. स्वराची मम्मी इकडे बसली आहे झाडाच्या खाली आणि पूर्ण आमची फॅमिली चाललोय आम्ही बघा. नाही खायची का? तर पाडा नाही तर चप्पलच्या बाजूला बोर आहेत ना नाही. इथे चिंच काढतायत सगळे बघा. खूप चिंचा लागल्यात झाडाला. दिनेशला देवळाच्या इथे एका दुकानाजवळ एक आजोबा भेटले. दिनेश छान त्यांच्यासोबत गप्पा मारतोय आणि आजोबाई खूप छान गोष्टी सांगतायत त्यांना. गांधी टोपी, धोतर आणि पायजमा घालणारी ही शेवटची पिढी. आणि आता आम्ही आलो आहे देवळाच्या जवळच. बघा किती छान आहे इकडे. आम्ही आलोय आमच्या गावच्या देवळामध्ये. हे मंदिर आहे ना, हे बरोबर शेताच्या मधोमध आहे. हे बघा, भवानी आईचं मंदिर आहे हे बघा. एवढं छान आणि एवढं मस्त वाटतं ना इकडे. इकडे बाजूला बघा मोसंबीची झाडं आहेत. दर्शन झाल्यावर आम्ही मोसंबी तोडायला जाणार आहे बघा. इकडून सगळे येत आहेत. तर आम्ही आता चाललोय मोसंबीच्या बागेत मोसंब्या तोडायला. बघा केवढी मोसंब्याची बाग आहे. सगळ्या मोसंब्या अशा पिकलेल्या आहेत. हे बघा, आपण तोडूया आपल्याला खाण्यासाठी. खरं तो गोल गोल फिरव. तसंच नाही. कुठली तिला अशी पकडायची आणि अशी करायची. हे बघा, बस आता तोडू नका. मोसंब्या अशा छान पिकल्या आहेत ना.
देवळातून आम्ही आता चाललो आहे गावामध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरायला. बघा कशा पद्धतीने गावी पेट्रोल भेटते ते. आमच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं. हे बघा इथे पेट्रोल भरायला आलोय आम्ही. हे पिंपरी गाव आहे. मी घरी आल्याच्या नंतर दिनेशने सगळ्यांना रिक्षामध्ये बसून फिरायला नेले होते आणि दिनेश रिक्षात आले होते. बघा दिनेश गाडीत आले होते. आता मज्जा आहे ना. हा तर आडवा काढा. रिक्षात बसण्याचा हा अनुभव काही वेगळाच होता. हसून हसून खूप मज्जा झाली. हसून हसून पोट दुखायला लागले. आणि आजचा आमचा पूर्ण दिवस आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा आता सूर्य मावळतीला आला आहे. किती छान वाटत आहे बाहेर. तर मंडळी बाय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.